Brought to you by Ludo Fantasy. लूडो फैंटेसी दे रहा है 3 लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू. डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ. भरपूर ताकद आम्ही एवढा घाबरलोय की आम्हाला झोप लागत नाही. एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना. भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षाला घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार. दोन भाऊ अनेक वर्षानंतर एकत्र येत असतील तर राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणारच आहे. त्यामुळे कमजोर कधी समजतच नाही कोणाला, परिणाम होणार. एवढी मोठी ताकद आहे हो. त्याच्याकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे शून्य आहे. बापरे, चांगली गोष्ट आहे ना. दोन भाऊ कोणाच्या कुटुंब अगर एकत्र येत असेल तर कोणाला वाईट वाटणार. चांगली गोष्ट आहे ना. कोणाच्या कुटुंब अगर परत एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला शून्य दिलेले आहे. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढा घाबरलोय की आम्हाला झोप लागत नाही. एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना. भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षाला घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार. एवढी मोठी ताकद आहे हो. त्याच्याकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे शून्य आहे. बापरे, आणि आमच्याकडे 132 आहे. तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर. आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो. नाही, असं आहे, त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. त्या दोघांनी एकत्र यावं की एकत्र येऊ नये हे ते दोघं भाऊ ठरवतील. पण जर एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा आहे. आणि कोणालाही कमजोर समजू नये. त्यांच्या एकत्र येण्यानं नक्कीच जर ते एकत्र येत असतील तर मराठी माणसांची ताकद वाढणारच आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातले काही संदर्भ बदलतील का? 100% बदलतील. दोन भाऊ अनेक वर्षानंतर एकत्र येत असतील तर राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणारच आहे. म्हणून कमजोर कधी समजतच नाही कोणाला, परिणाम होणार. महायुती सरकारला काही त्याचा काही धोका होईल का? दोन भाऊ महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व आघाड्यांवर काम करतो आहोत. भाजपचं काम करते, शिवसेना शिंदेसाहेबांची ते काम करते. महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत. पण आम्ही परत सांगतो की त्या दोघं बंधू एकत्र येत असतील तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दृष्टीनं, मराठी भाषिकांच्या दृष्टीनं, मुंबईच्या दृष्टीनं ते शुभसंकेत असू शकतात किंवा समीकरण गरजेचं असू शकतं. पण महायुती म्हणून आमची जी काही अभेद्य युती आहे याच्यात त्यांच्या एकत्र येण्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही.